चला म्हटलं. माझी बायको म्हणे मला, धनी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचार ग महिने. ती मला बोलली, अहो तुमचे मित्र आता काय करतात? मी तिला म्हटलं, अगं काही पुण्यात गेले, काही पिण्यात गेले आणि उरले सुरले तंबाखू चुण्यात गेले. असं झालं सर. पण सर एक अडचण झाली सर. कुठली? सकाळी सकाळी बायकोला मदत करायचा विचार केला. बरं केलं. म्हणून फ्रीज मधून दुधाचं भांड काढलं. अहो फ्रीजचं दार बंद करा, आधी बिल येते. तिच्या आईला हे राहिलंच होतं. अरे हो सकरकंद हो सकरकंद. हो. अरे नरसाड्या हे घ्या सर. म्हणून मग फ्रीजचं दार बंद केलं मी आता. मग दुधाचं भांड घेतलं, पाऊण तास गॅसवर ठेवलं. दूध काही उकडेच ना. मग काय? मग लक्षात आलं दूध नाही तर इडलीचं पीठ होतं. आता घरी गेल्यावर माझं पीठ होणार सर. निदान काम मिळेल या आनंदाने तरी वाचेल सर. सर मला काम द्यायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पण मला एक सांगा, तुम्हाला पिक्चर बद्दल काही माहिती आहे का? म्हणजे कमर्शियल फिल्म किंवा आर्ट फिल्म बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? माहित आहे ना सर. काय माहिती? कमर्शियल फिल्म म्हणजे फुल लाईट, चकाचक फोटोग्राफ, रोलिंग, कॅमेरा, ऍक्शन. जो पैसा प्रोड्युसर लावतो त्याच्या 4 पट त्याला पैसा मिळणे म्हणजे कमर्शियल फिल्म. आणि हिरो हिरोईन बार मध्ये बसले, सगळीकडे अंधार, त्यात एका टेबलवर 0 वॉटचा लाईट आहे. लाईट 0 वॉटचाच आहे. हिरो उठतो, त्याच कंटिन्युएशन शॉट मध्ये दूरवर एक दार. ते दार उघडून तो जे घुसतो, कुठे बाहेर निघतो. बाहेर निघतात ऍक्टर वा, डायरेक्टर वा, प्रोड्युसर वा, डिस्ट्रीब्युटर वा, सगळ्यांना खड्ड्यात घेऊन जातो. ती आर्ट फिल्म. तुम्ही आर्ट फिल्मचे कलाकार. काय म्हटलं सर? अहो माझ्या येणाऱ्या आर्ट फिल्मचे तुम्ही कलाकार. असो. बरं सर, तुम्हाला काय येतो हो? हो मी डायरेक्टर आहे, मला येतं सगळं. कोण मी का तुम्ही? तुम्हीच आहे डायरेक्टर. मग काहीतरी करून दाखवा ना सर. काय काय करून दाखवू? नानासारखा पेस आहे ना तुमचा? हो. एक किचू आदमी का सर से पाता खिला देता है, ये साला काटा मारता है, फिर मोन रहा आता है, डोका जड़ होने लगता है. ये साला इस आदमी को सर से पाता खिला देता है. कभी इचू रहेंगे, मुझे विचारेंगे मेरा इचू कहाँ है. उस वक्त मैं डरूंगा नहीं, अपने शरीर को डाला को तलवार बनाऊंगा और इचू को मार डालूंगा. तुम धुमाए का तुम धुमाए. वाड्यावर चला म्हणजे लावणी करायला वाड्यावर चला. काय झालं असायला? मला एक गोष्ट सांगा, ऑडिशन कोण देत आहे, तुम्ही का मी? हो बरं. मी काय म्हणतो, तुम्हाला सोंगाड्याबद्दल काय माहिती आहे? माहिती आहे ना. काय? सोंगाड्या म्हणजे तमाशाची जान. आन बान शान महाराष्ट्राची. सोंगाड्यामध्ये जो तमाशा पुढे घेऊन जातो, लोकांना हसवतो. सोंगाड्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची आन बान शान, महाराष्ट्राचे दादा स्वर्गीय दादा कोंडके. म्हणजे तुमची भूमिका अगदी परफेक्ट. तुम्ही सोंगाड्याच्या रोलसाठी परफेक्ट आहात. मला वाटलं होतं सर. चला आपण जाऊया, चला लवकर चला. चल रे बुचक्या, आतमध्ये चला. तयारी करायची. टाळ्या